आज आपण आपल्या किचनमध्ये डाळ तांदळाची अशी मऊ म्हणजे डाळ खिचडी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी हा बासमती कणी घेतलेली आहे ही। त्यानंतर ही मी 1.5 वाटी बासमती कणी घेतली आहे। ही पाऊण वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे। ही पाव वाटी मी मसुरांची डाळ घेतली आहे। आणि आता पहिल्यांदा मी काय करणार आहे तर हे सगळं मिक्स करून या डाळी मिक्स करून हे छानपैकी सगळं धुवून 2-3 पाण्यानं धुवून कुकरमध्ये शिजत लावणार आहे। आणि मग बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते। म्हणजे हा फोडणीसाठी मी कांदा घेतला आहे खिचडीसाठी, हा टोमॅटो आहे, हा गोडा मसाला, धना जिरा पावडर एकत्र करून घेतले, धना आणि जिरा दोन्ही पावडर घेतले। त्यानंतर फोडणीसाठी तेल आहे, हे मीठ आहे, मोहरी, जिरं, हळद, हिंग, लाल तिखट, ही तडका देण्यासाठी सुकी मिरची घेतली आहे आणि हे तमालपत्र, एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे। आता प्रथम मी काय करणार आहे तर हे छानपैकी तांदूळ धुवून घेते, चांगलं 2-3 पाणी घालून स्वच्छ धुवून घेते। आता हे मी छानपैकी तांदूळ सगळे धुवून घेतले, तांदूळ आणि डाळी मी ह्या कुकरमध्ये घालणार आहे। पण आपण याच्यात दुप्पट पाणी घालायचे, दुप्पटपेक्षा सुद्धा जास्त, कारण ही खिचडी आपल्याला मऊ करायची असते। जसं आपण मऊ भात करतो तशी ही खिचडी करायची असते। त्याच्यासाठी ही खिचडी थोडं पाणी जास्त आलं तरी काही हरकत नाही। आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे, थोडा हिंग टाकणार आहे, हे आपण आधी पहिल्यांदा शिजवून घेणार। मीठही टाकणार आहे आत। आणखीन मटार वगैरे असलं नाही ते टाक, पण ही खिचडी डाळ खिचडी म्हटली की खरं नुसती डाळ आणि तांदूळ एवढीच करायची असते। छान असं ढवळूया म्हणजे चांगलीकडे मीठ सगळीकडे लागेल। अजूनही थोडं पाणी घालते। आता मी ह्या खिचडीला छानपैकी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। कांदा हे सगळं आपण फोडणीत घालणार आहोत, मसाले तशी 2 चमचे तेल टाकलंय। आणि ही आधी खिचडी बघा शिजलेली, ही बघा छानपैकी आपली खिचडी शिजून तयार आहे। अजून आपल्याला ती मऊ करायची आहे, पण आता मी फोडणीत नंतर पाणी टाकणार आहे। हे बघा किती छान शिजली आहे ती, कलर पण सुंदर आला आहे। तेल तापलं आहे, त्यामध्ये मोहरी घातली आहे, जिरं घालणार आहोत, त्यावर थोडंसं तमालपत्र टाकणार आहे, ओली मिरची टाकणार आहे, ओली मिरची टाकल्यावर आता आपण कांदा घालणार आहोत। कांदा थोडा बावला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। कांदा बऱ्यापैकी बावत आला आहे, त्याच्यावर मी टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो शिजत टाकला तरी सुद्धा चालतो किंवा फोडणीत टाकला तरीही चालतो। हे आता आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे, बावून घ्यायचं चांगला कांदा आणि टोमॅटो। तर जरा झाकण ठेवते। आपण भात शिजताना
हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कांद्याला पुरेशीच मी हळद टाकली. परत 2 मिनटं मी झाकण ठेवणार आहे. आपला कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी चांगला परतून झालेला आहे. आता आपण याच्यावर मसाले घालणार आहोत. थोडं तिखट, कारण ओली मिरची घातलेली आहे, पण रंग पण छान येतो आणि चवही छान येते, म्हणून थोडं तिखट, काश्मीरी तिखट आहे हे आपलं, थोडं घातलं आहे. नंतर ही धन्या जिऱ्याची पावडर, हे गोडा मसाला घातला आहे. थोडी कोथिंबीर टाकणार आहे आत, म्हणजे वास छान येईल म्हणून. आणि कांद्या पुरेसं मीठ टाकणार आहे, कारण खिचडीत मीठ टाकलेलं आहे आणि मग वाटलं तर आपल्याला बघून टाकता येतं मीठ. आता हे मी चांगलं परतून घेणार आहे. हे बघा, आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून हे जरा शिजवून घेणार आहे, म्हणजे आपलं मसाला सगळीकडे लागेल ही खिचडीला, एकजीव होईल, त्याला तेल सुटेल थोडं. हे बघा, आता थोडंसं पाणी घालून मी हे जरा शिजवून घेणार आहे, कारण खिचडी आपल्याला मऊच करायची आहे. दोन मिनटं मी शिजू देणार आहे. छानपैकी हे सगळं एकजीव झालं आहे. आता आपण यामध्ये आपली शिजवलेली खिचडी घालणार आहोत. खिचडी ही आळत जाते, मूग डाळ असल्यामुळे आळत जाते. सगळी खिचडी मिक्स केली. तर आपण हे सगळं छानपैकी मसाले त्याला लागतील. आता त्यामध्ये मटार वगैरे घातले तरी पण चालतात. मटार कुणाला हवं असेल तर बटाटा, आता भाज्या असतात त्याच्यामुळे त्या भाज्याही आपण घालू शकतो. आता भाज्यांचा सीझन आहे, पण भाज्या घालू शकतो आवड असेल तशी. तर आपण थोडीही शिजवून घ्यायची की आपली खिचडी तयार. हे बघा, आपली छान अशी खिचडी आता तयार होते. आपण एकदा थोडं गरम करूया, झाकण ठेवूया, मी ती छान शिजेल. शिजलेली आहेच, पण एकजीव होईल. आणि आपण एकदा एका बाजूला तडका करून घेऊया वरून घालायला. खिचडी सर्व करताना किंवा वरून तडका घालायचा. आपण छानपैकी या खिचडीला तुपाचा तडका देऊया. तूप गरम होतंय, पण त्यामध्ये सुकी मिरची घालणार आहोत. तुपाचा तडका. तळून झालेली आहे. आता वर आपण थोडंसं जिरं घालणार आहोत. जिऱ्याचा पण वास छान येतो. आता गॅस घालवून टाकलाय. तर आपण या तयार झालेल्या खिचडीवर घालणार आहोत. तर वास येतोय. आवाजही छान येतोय. ठीक, तयार आहे. तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया. ठीक, एका डिशमध्ये सर्व करूया. किती सुंदर दिसते आणि वासही छान येतोय. थंडीच्या दिवसात अशी गरम गरम खिचडी वर तडका, सुंदर.
खूप छान लागते. ही आपली छानपैकी मुगडाळ तांदळाची डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला, यापूर्वी सुद्धा मी 2-3 खिचडीचे प्रकार तुम्हाला दाखवले. डाळिंब्याची खिचडी दाखवले, मुगडाळ खिचडी दाखवले, आता ही डाळ खिचडी दाखवले. तर हा व्हिडिओ मी कसा केला आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा. यापूर्वीचे जुने व्हिडिओसुद्धा माझे तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.